खोटं बोलताय तुम्ही. कसे भाऊ आहात तुम्ही? फक्त पैसाच तुमच्यासाठी सगळं काही आहे? तुम्हाला स्वतःची माणसं सुद्धा नकोशी झालीयेत. आपली जवळची माणसं सुद्धा नकोयत. बस बस, आपल्या या लांब लचक जिभेला लगाम द्या, नाहीतर मला माहित नाही मी काय करून बसेन. हा, मला थांबवण्याचा प्रयत्न नका करू. गेट आउट ऑफ माय वे. मला तर लाज वाटती हे विचार करून की मी तुमच्यासारख्या माणसाशी लग्न केलंय. काय झालंय मम्मा? काही नाही बाळा, तू इथे का थांबलीयस? चल माझ्या बरोबर. गौतम साहेब, तुम्हाला कितीही वाटत असलं तरी चित्तरंजन प्रकाशजी तुम्हाला इथे राहू देणार नाहीत. हे तुमचं म्हणणं मला कळलं नाही. तुमच्यात आणि चित्तरंजन साहेबांमध्ये काही प्रॉब्लेम आहे, काही भांडण आहे का तुम्हा दोघात? नाही नाही नाही, प्रॉब्लेम काही नाही, भांडणी नाही. त्यांना भीती आहे विदेशी आसामी त्यांच्या हातातून निष्ठून न जाओ. नाही साहेब, तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. चित्तरंजन साहेब असे नाही आहेत. माझा अंदाज चुकूही शकतो. तुम्ही घ्या ना हे. नाही साहेब, मी पित नाही. ठेवून द्या. नाही, मी पित नाही. सरप्राइझिंग. यू डोंट ड्रिंक ॲट ऑल? नॉट ॲट ऑल. मला अजूनपर्यंत तरी हा शौक नाही आहे, पण तुम्ही घ्या ना. नाही नाही, मी तर आपल्या वाट्याची प्यायलो आहे आणि त्याची शिक्षा पण मला मिळाली आहे. आय हॅव गॉट हाय ब्लड प्रेशर. तुम्ही कुठलं सॉफ्ट ड्रिंक प्याल? आय डोंट माइंड समथिंग सॉफ्ट. येस. तुम्ही लिचीचं ज्यूस प्या, इथलं खास आहे. शुअर. ओके. ऐका, लिचीचं ज्यूस आणा, थंड. थंड. एक गोष्ट समजत नाहीये गौतम साहेब, तुम्ही चित्तरंजन प्रकाशजींसोबत या हॉटेलच्या बाबतीत पार्टनरशिप का केली? ते तर फॅक्टरीवाली लोक आहेत आणि या बाबतीत त्यांचा अनुभव कमी आहे. तुम्हाला तर पार्टनरशिप कोणा हॉटेलियर बरोबर करायला पाहिजे होती. नाही नाही, मी माझ्या बाबतीत बोलत नाहीये. वेल, आय हॅव गॉट अ चेन ऑफ 4-5 हॉटेल्स आणि मी जास्ती टेन्शनही घेऊ इच्छित नाही, पण तरी देखील खरं तर आमचे अजूनही काही जॉईंट इंटरेस्ट आहेत आणि हा जो टुरिस्ट कॉम्प्लेक्सचा विचार आहे ना, तो माझाच विचार आहे. जेव्हा मी इथे आलो तेव्हा पाहिलं की या जागेमध्ये देर इज ट्रेमेंडस पोटेन्शियल फॉर अ टुरिस्ट कॉम्प्लेक्स. जसे प्रकाश साहेब कलकत्त्यावरून येतील, आम्ही डील फायनलाइज करू. चित्तरंजन प्रकाशजींबाबत मी तुम्हाला सांगू इच्छितो. हो हो, सांगा ना. मोठे खानदानी रईस आहेत आणि खूप स्ट्रिक्ट माणूस आहेत. आणि सर, हे काय कमी आहेत की त्यांचे फादर, त्यांचे वडील स्वर्गवासी दिवान बहादूर जगदीश प्रकाशजी होते. तुम्हाला विश्वास नाही बसणार, त्यांची बायको साधारण 85 वर्षापर्यंत जिवंत होती, पण काम करणाऱ्या बायकांशिवाय त्यांची सावली देखील कोणी पाहिली नव्हती. मला नाही वाटत की चित्तरंजन साहेब इतके स्ट्रिक्ट आहेत. नाही नाही, ते इतके स्ट्रिक्ट नाही आहेत, पण फरक फक्त 19-20चा आहे. घ्या, साहेबांना द्या. लुक्स गुड. पण मला वाटतं ते जबरदस्ती नाही करत, कारण माझ्या नजरेमध्ये बायको घराची लक्ष्मी असते. पण एवढं स्ट्रिक्टही नसायला हवं की बाहेरचं जगही माहीत नसेल. तुम्ही खरं बोलत आहात. आता बघा ना, आजकालच्या जमान्यात एवढं स्ट्रिक्ट राहून नाही चालत. मुली आजकाल कॉलेजला जातात, युनिव्हर्सिटीजला जातात, आणि मी तर ऐकलंय की मिसेस प्रकाश MSc आहेत. पण काय फायदा, बिचारी उफ पण नाही करू शकत. पण ते आपल्या मुलीवरती ताबा नाही ठेवू शकत. माझ्या नातीबरोबर शिकते ती, श्यामली. ती म्हणत होती की ती खूप इंटेलिजंट आहे आणि खूप शार्प देखील आहे. Oh yes, she is very bright, very intelligent. Oh, that reminds me. Oh my God, 8:30 वाजता आहेत. ते लोक जेवणासाठी माझी वाट पाहतात. मी निघतो. हा, वेळेचं खूप बंधन आहे. खूप बंधन आहे. गुड इव्हनिंग मॅडम. हे पहा, ऑन द डॉट घड्याळात बरोबर 8:30 वाजलेले. अजिबात नाही, 1 मिनिट बाकी आहे.
आई, गौतम अंकल आलेत. गुड इव्हनिंग. बसा. तुम्ही आधी तुम्ही. बसा. थँक्यू. आईला खूप वाईट वाटलं. तब्येत बरी नसल्यामुळे तुमच्या बरोबर डिनर नाही करू शकली. वाटतं या थोड्याशा कमी बोलतात. यांच्या वाटणीचं तूच बोलत असतेस. बोलते एकदम कमी आणि विचार खूप जास्त करते. कधी येतात प्रकाश साहेब? ते उद्या येत आहेत. तुमच्याबद्दल विचारत होते. नाही, मी चिकन नाही खात. पण तुम्ही व्हेजिटेरियन तर नाही आहात. नाही, मी व्हेजिटेरियन नाही आहे, पण चिकन नाही खात. ओ, जेव्हा पण मी चिकनला असं डायनिंग टेबलवर पाहतो तर मला असं वाटतं की आता लगेच त्याचे नरम मखमली पंख उघडतील. व्हेरी स्ट्रेंज. असं का होतं? नक्कीच काहीतरी कारण असणार असं वाटण्यामागे. येस, देर इज अ रिझन. तुम्ही कधी येत आहे परत? तुमच्या भावाने तयार केलेल्या चक्रव्यूहातून सुटण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याबरोबर आजपर्यंत काही नीट बोलणं झालंय जे आता होईल. अव्वल दर्जाचा नालायक आणि हरामखोर माणूस आहे तो. वाटत नाही का तो तुमचा भाऊ आणि ठाकूर हरनाम सिंग आणि त्यांच्या पत्नीची अवलाद आहे. ती तर चांगली सभ्य माणसं होते. माहित नाही हा हरामखोर कुणावर गेलाय तो. इज अ थर्ड रेट मॅन. अच्छा, कबीरशी हे बोलून घ्या की तो बेदी साहेबांना माझ्या आणि रणवीर सिंगच्या भांडणाविषयी काही सांगणार नाही. नाही तर शामलीच्या लग्नाची गोष्ट देव न करो बिघडूही शकते.